नमस्कार विद्यार्थी मित्र. मी प्राध्यापक डॉक्टर टी डी महानवर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्र, आपलं या व्हिडिओ लेक्चरसाठी मनपूर्वक स्वागत. आपण बीकॉम भाग 3 या वर्गासाठी असणाऱ्या मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस या विषयामधील जे आपलं पेपर फर्स्ट आहे त्यामध्ये विशेषतः व्यवस्थापनाच्या आधुनिक संकल्पना यामध्ये मायकेल पोर्टर यांचं स्पर्धात्मक फायदा हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्यामध्ये आपण पाठीमागं स्पर्धात्मक फायदा या अनुषंगानं आवश्यक असणारी माहिती विचारात घेतलेली आहे. परंतु आज आपण मायकेल पोर्टर यांनी सांगितलेले स्पर्धात्मक फायद्याचे 3 घटक आहेत. त्या घटकामधील शेवटचा घटक तो म्हणजे फोकस ॲडव्हान्टेज. दुसऱ्या शब्दामध्ये किंवा मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल की लक्ष केंद्रित बाजारपेठ. मग या लक्ष केंद्रित बाजारपेठेच्या अनुषंगानं आपल्याला जर विचार करायचा झाला तर सामान्यपणे लक्ष केंद्रित बाजारपेठ आपल्याला ॲक्वायर करण्यासाठी त्यासंबंधीची जी व्यूहरचना करावी लागते त्या संबंधीचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये लक्ष केंद्रित व्यूहरचना म्हणजेच बाजारपेठेच्या विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित करणे किंवा त्या अनुषंगाने आपल्या संघटनेचे प्रयत्न एकवटणे होय. आणि त्या दृष्टिकोनातून तांत्रिक परिभाषेमध्ये याला समजलं जातं की बाजारपेठेचे कोनाडे शोधणे. आणि त्या अनुषंगानं आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपलं स्लोगन आहे लर्न मॉडर्न मॅनेजमेंट विथ मी. तर त्या स्लोगनला घेऊन आज आपण मॉडर्न मॅनेजमेंट मधील फोकस ॲडव्हान्टेज ही कन्सेप्ट विचारात घेणार आहोत. या कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज यामध्ये विशेषतः आपण जो फोकस ॲडव्हान्टेज विचारात घेणार आहोत त्यामध्ये इट इन्व्हॉल्व्स द कॉन्सन्ट्रेशन ऑन स्पेसिफिक मार्केट एरिया or segment for the purpose of capturing market. The entrepreneur as well as organization should focus the specific market area or specific segment of the market. That's why customers can be classified and target to capture these customers by the way of focus marketing strategy. Market can be classified as per age, gender, income, profession, rural, urban and geographical area. आता या ठिकाणी आपण विचारात घेतलेला आहे की मुळतः आपण कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ही संकल्पना विचारात घेत असताना आपल्याला स्पर्धेमध्ये आपला एक बाजारपेठेत स्पेस निर्माण करावयाचा असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विशिष्ट ग्राहकावर जर लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच आपल्याला त्या ग्राहकाच्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण होऊ शकते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की कस्टमर्स कॅन बी क्लासिफाईड अँड टार्गेट टू कॅप्चर these customers by the way of focus marketing strategy. आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपण काय करू शकतो तर एज म्हणजेच वयोगटाचा विचार केल्यास आपण पाहतो की काही वेळा किड्स
किड्स म्हणजे लहान मुलांची खेळणी असतील किंवा लहान मुलाचे ड्रेस असतील, त्या अनुषंगानं काही व्यावसायिक स्पेशल किंवा स्पेसिफिक मार्केट करण्याचा प्रयत्न करतात, की जेणेकरून ते किड्सच्या अनुषंगानं आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला त्या अशा दुकानामध्ये उपलब्ध होतात. किंवा उत्पादन करताना सुद्धा लहान मुलांना काय आवडतं याचा विचार करून उत्पादन केलं जातं. त्यामध्ये सामान्यपणे आपल्याला माहिती आहे की पूर्वी किंवा सध्याच्या काळामध्ये सुद्धा ग्राईप वॉटर नावाचं प्रॉडक्ट तयार केलं जातं. अर्थात हे जे ग्राईप वॉटर आहे, हे ग्राईप वॉटर केवळ लहान मुलांच्या साठीच तयार केलं जातं. मग हे टार्गेट ठरवताना साधारणपणे या देशातील जन्म दर विचारात घेतला जातो. म्हणजे लोकसंख्या आणि जन्मदर, म्हणजे भविष्य काळामध्ये किती लहान बालक जन्माला येतील आणि त्यांच्यासाठी आपल्याला किती उत्पादन करावयाचं आहे किंवा त्याची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपण काय करत आहोत, तर हे उत्पादन करत आहोत, अशा प्रकारची जाहिरात आपण पाहतो. जेंडर म्हणजेच ज्याला आपण म्हणूया की लिंगभेद, यामध्ये मग पुरुषांसाठी असणारी उत्पादने, स्त्रियांसाठी असणारी उत्पादने. अर्थात स्त्रियांसाठी आपण पाहतो की जास्त सौंदर्य प्रसाधने या घटकाचा, त्यामध्येही आपण वयोगटाचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्या वयोगटानुसार ही उत्पादनं बाजारपेठेमध्ये आपल्याला उपलब्ध करता येतात. म्हणजेच आपलं उत्पादन हे कोणत्या वयोगटासाठी आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की साडी, या साडीमध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या काम करताना दिसून येतात आणि मग त्यामध्ये त्या वयोगटानुसार त्या वयोगटामध्ये असणारी फॅशन्स याचा विचार करून आपल्याला ते प्रॉडक्ट बाजारपेठेमध्ये लॉन्च करणं गरजेचं आहे. इन्कम ग्रुपचा विचार केल्यास आपल्याला माहिती आहे की बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या स्तरातील ग्राहक वर्ग आपल्याला दिसून येतो आणि मग मध्यमवर्गीयांसाठी, गरीब लोकांसाठी, श्रीमंत लोकांसाठी अशा पद्धतीनंही आपण विचार करणं गरजेचं आहे. प्रोफेशन म्हणजे व्यावसायिक, म्हणजे आपण उत्पादन कोणत्या लोकांसाठी तयार करीत आहोत. त्यामध्ये मग आपण पाहतो की हाय प्रोफाईल वर्ग, त्यांना म्हणजे त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध असतो, त्यामुळं ते खर्च करायला तयार असतात आणि त्यांच्यासाठी म्हणजे ते क्वालिटीला तडजोड करत नाहीत आणि म्हणून त्यांच्यासाठी जी उत्पादन आपण करणार आहोत त्या उत्पादनासाठी तुम्ही जास्त किंमत लावू शकता. रुरल अर्बन म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचाही विचार करून आपल्याला बाजारपेठेचं टार्गेट ठरवता येतं. यामध्ये एक उदाहरण बऱ्याच वेळा सांगता येईल किंवा छोटीशी त्यामध्ये बोधकथा देखील आपल्याला सांगता येईल की एकदा एका कंपनीनं, विशेषतः शूज कंपनीनं आपल्या शूजची किंवा चप्पलची विक्री करण्यासाठी त्यांना सेल्समनची गरज लागत होती. अर्थात त्यावेळी त्यांनी एक छोटीशी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती की वॉन्टेड सेल्समन. म्हणजे ज्यावेळी त्या पदाच्या निवडीसाठी काही उमेदवार आले, त्यापैकी आपण 2 उमेदवारांचं उदाहरण घेणार आहोत. ज्यावेळी पहिला उमेदवार आला त्यावेळी त्याला सांगण्यात आलं की मुलाखतीला, त्यावेळी त्याला सांगण्यात आलं की बाबा रे, तुला हे जे शूज किंवा चप्पल विकायची आहे ती
कुठं विकायची आहे? तर आदिवासी भागामध्ये. आणि त्या ठिकाणी तुझी सेल्समन म्हणून आम्ही निवड करणार आहोत. अर्थात ज्यावेळी अशा पद्धतीचं त्याला सांगण्यात आलं त्यावेळी त्या सेल्समननं उमेदवारानं उत्तर दिलं की जर आदिवासी भागामध्ये शूज किंवा चप्पल लोक वापरतच नसतील तर मी तिथं माझी विक्री होऊ शकणार नाही. त्यामुळं मला अशा प्रकारचं काम शक्यतो होणार नाही. म्हणजेच पहिल्याचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्पादन विकलं जाणार नाही. दुसरा उमेदवार आल्यानंतर त्यालाही अशाच प्रकारची पार्श्वभूमी सांगण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितलं की जर त्या ठिकाणी चप्पल आणि बूट कोण वापरत नसेल तर माझ्या दृष्टिकोनातून ही एक सुवर्ण संधी आहे. कारण इट इज अ न्यू मार्केट फॉर मी. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून हा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो एक नवीन मार्केट आहे आणि त्या ठिकाणी देअर इज नो कॉम्पिटिशन. कोणतीही स्पर्धा नाही. म्हणजे आय विल इश्यू these articles with free samples. म्हणजे मी जर काही काळ त्यांना फ्री सॅम्पल्स म्हणून या वस्तू दिल्या तर दे कॅन परचेस इन फ्युचर. म्हणजे मला तिथं कोणतीही स्पर्धा नाही आणि त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात भविष्य काळात खरेदी करू शकतील एकदा त्यांना सवय लागली की. म्हणजे या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या दृष्टिकोनातला जो फरक आहे त्यातला दुसरा जो फरक आहे तो म्हणजे फोकस. आपण कशावर फोकस करणार आहे तर आदिवासी भागातली बाजारपेठ कव्हर करण्यासाठी आपण फोकस करणार आहोत आणि त्या दृष्टीनं हे उदाहरण उपयुक्त आहे. आणि म्हणून इन्कम ग्रुपचा विचार केला तर काही उदाहरण आपण घेतलेले आहेत. टाटा मोटर्स हॅज लॉन्च्ड कार फॉर लो इन्कम ग्रुप नॅनो कार. म्हणजे एकेकाळी टाटानी एका मोटरसायकलवर एक कुटुंब म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब प्रवास करताना पाहिलं. त्यामध्ये म्हणजे तो जो कुटुंब प्रमुख आहे त्याची पत्नी, त्याची 2 लहान मुलं किंवा 3 लहान मुलं, अशा प्रकारे 4-5 लोक एका छोट्या बाईकवर प्रवास करत होते आणि त्यांची जी कसरत होती ती कसरत पाहून टाटांना एक संधी लक्षात आली की या लोकांच्यासाठी आपणाला काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी संकल्प केला की मी अशा मध्यमवर्गीयांसाठी त्या काळामध्ये 1 लाखामध्ये नॅनो कार लॉन्च करणार आहे. अर्थात निश्चितच नॅनो कारनं आज बऱ्यापैकी आज बाजारपेठ काबीज केलेले आहे. म्हणजेच जो वर्ग जास्त रक्कम देण्याची क्षमता नाही अशा वर्गाला सुद्धा कारचा आनंद आपल्याला कसा देता येईल आणि त्या माध्यमातून हा जो मध्यम किंवा त्यापेक्षा खालच्या उत्पन्न गटातला वर्ग आहे त्याला कार आपण प्रोव्हाइड करू आणि त्या माध्यमातून आपण टार्गेट किंवा फोकस कोणावर केलेला आहे तर मध्यमवर्गीय घटकावर आपण फोकस केलेला आहे. अर्थात त्या माध्यमातून टाटानी लाखो कारची विक्री आपल्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये केलेली आहे. म्हणजे ही जी बाजारपेठ निर्माण झाली ती कशामुळे निर्माण झाली तर त्यांचा टार्गेट ग्रुप कोणता होता तर जो 1 किंवा 1.5 लाखामध्ये कार खरेदी करू शकेल असा टार्गेट ग्रुप त्यांनी निवडलेला होता आणि त्या माध्यमातून लाखो ग्राहक मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीची अनेक उदाहरणं तुम्हाला विचारात घेता येतील. त्यानंतर तनिष्क has launched jewelry in silver diamond from rather than gold. आपल्याला माहिती आहे की आज तर सोन्याची परिस्थिती म्हणजे त्याचा जो दर आहे तो जवळपास मला वाटते की आजच्या घडीला
52 ते 55,000 रुपये सोन्याचा दर आहे. आणि इट इज नॉट अफोर्डेबल टू पुअर पीपल, म्हणजे सामान्य वर्गाला, गरीब माणसाला हे अफोर्ड होणं किंवा खरेदी करणं इम्पॉसिबल होऊन बसलेलं आहे. मग तुमच्यासारख्या विद्यार्थिनींना सोन्याचे दागिने खरेदी करताना पालकांना दमछाक होणार आहे. पण त्याऐवजी त्यांनी तनिष्क ग्रुप जो आहे त्यांनी मध्यमवर्गीयासाठी सिल्वर आणि मोत्याचे दागिने बाजारात आणलेले आहेत. म्हणजे किमान आपण दुधाची तहान ताकावर भागवू शकतो किंवा त्या अनुषंगानेही आपल्याला त्यामध्ये व्हरायटी, जरी आपण सोन्याचे दागिने वापरत असलो तरी सुद्धा आपण व्हरायटी म्हणून डायमंड किंवा सिल्वर किंवा अन्य मोत्याचे दागिने आपण वापरू शकतो आणि त्याचा आनंद किंवा तशा प्रकारचाही आज वर्ग आहे की दररोज आपल्या ड्रेस कोडला मॅच होईल अशा रंगातले दागिने वापरण्याची प्रथा लोकांच्या मध्ये, आधुनिक लोकांच्या मध्ये विकसित होत आहे. ओके, builders are providing houses for special class like poor, middle class and rich. आपण जर पाहिलं तर काही वेळा बिल्डर्स सुद्धा ग्राहक वर्ग, आपण विशिष्ट ग्राहक वर्ग टार्गेट ठेवून, म्हणजे गरिबासाठी आपण घर द्यायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला दिल्या जाणाऱ्या, म्हणजे ते बांधकाम असेल किंवा बांधकामाची साईज असेल, प्लॉटची साईज असेल किंवा फ्लॅटमध्ये असणाऱ्या सुविधा असतील, त्या आपण कमीत कमी किमतीमध्ये बसवल्या. म्हणजे आज आपण पाहतो की किमान 16 ते 18 लाखापर्यंत 3 रूमचा फ्लॅट आपल्याला उपलब्ध होऊ शकतो, म्हणजे किमान सुविधा असणारा. पण अशा प्रकारची परिस्थिती सर्वच लोकांची नसते. मग तो तुम्हाला 12 लाखामध्ये 10 लाखामध्ये कसा देता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी निवडला जाणारा एरिया असेल किंवा तिथं दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील आणि त्याचा कसा किमान खर्चामध्ये तो बसवलेला आहे बांधकाम, याचा विचार करून जर आपण त्या लोकांच्यासाठी किमान किमतीत घरं उपलब्ध करून दिली तर तो ग्राहक वर्ग आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो. मिडल आणि रिच यामध्ये सुद्धा आपण मुंबई सारख्या ठिकाणी जर विचार केला तर त्या ठिकाणी समजा 35 मजली इमारत आहे, तर 35 मजल्यामध्ये एका मजल्यावर एकच कस्टमर किंवा एकच कुटुंब राहू शकेल अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. अर्थात त्यामध्ये स्विमिंग पूल, गार्डन किंवा अन्य प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात. म्हणजे किमान तुम्हाला 2 ते 2,500 स्क्वेअर फुटाचं जो मजला आहे तो एकाच मालकाला खरेदी करावा लागतो. म्हणजे हे कोणासाठी केलेलं आहे? फॉर द पर्पज ऑफ रिच पीपल, म्हणजे ज्यांना आजची परिस्थिती अशी आहे की जे 2 कोटी, 2.5 कोटी, 5 कोटी रुपये एका फ्लॅटसाठी देऊ शकतात, त्यांच्यासाठी एक फ्लोअर तयार केलेला असतो आणि त्यांच्यासाठी फक्त 35 मजले असतील तर 35च कस्टमर त्यांना हवे असतात. म्हणजे इथं असे काही लोक आहेत की तेवढे पैसे द्यायला तयार आहेत आणि त्यांना तशा प्रकारच्या सुविधा हव्या असतात. आणि म्हणून आपण टार्गेट ग्रुप, स्पेशल ग्रुप किंवा एक विशिष्ट वर्ग यासाठी जर आपण काम केलं तर आपल्याला त्या पद्धतीनं ग्राहक मिळवता येतो. आज आपण पाहतो की अशा प्रकारची स्पर्धा आहे. हे जरी खरं असलं तरी आजही आपण पाहतो की आठवडे बाजारामध्ये दर आठवड्याला किंवा दररोजच्या आठवडे बाजारात विक्री करणारे विक्रेते आज आपण मोठ्या प्रमाणात पाहतो. म्हणजे त्यांचा जो एरिया आहे तो रुरल एरिया आहे,
त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते ग्रामीण भागातले आहेत आणि त्या कस्टमरला ते त्याच्याकडे असणाऱ्या वस्तू विकण्याचं काम करताना हे विक्रेते दिसतात. त्यांची आणि त्या कस्टमरची सुद्धा एक अटॅचमेंट असते किंवा त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारचं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सुद्धा असतं आणि म्हणून आपण कोणता ग्राहक वर्ग, कोणती बाजारपेठ फोकस करणार हे देखील आज महत्त्वाचं आहे. त्यानंतर सोर्सेस अँड ट्रिक्स फॉर फोकस ॲडव्हान्टेज. त्यामध्ये इफ द कंपनी हॅज पॉसिबल टू सेगमेंटेशन ऑफ मार्केट अँड इसेन्शियल टू फोकस ऑन स्पेसिफिक कस्टमर्स. जर आपल्याला अशा प्रकारे बाजारपेठेचं विभाजन करता येत असेल आणि त्यापैकी विशिष्ट वर्गावर आपल्याला फोकस करता येत असेल तर ते एन्व्हायरमेंट आपल्याला सोयीस्कर आहे. It has required sufficient class or number of customers for targeting the market. म्हणजे हे टार्गेट मार्केटिंग आपल्याला करायचं असेल तर त्या एरियामध्ये एक सफिशियंट ग्राहक वर्ग असणं गरजेचं आहे. आपण छोट्या गावामध्ये अशा प्रकारे जर काम करू लागलो तर तिथं आपल्याला पॉसिबल नाही, तर हे आपल्याला साधारणपणे शहरामध्ये शक्य आहे. पॉसिबिलिटी ऑफ इन्क्रीज कस्टमर्स इन फ्युचर्स. म्हणजे आज जरी आपण सुरुवातीला एक विशिष्ट वर्गासाठी काम सुरू करणार असलो तरी तो बेस धरून पुढं आपण जर काम केलं किंवा वस्तू किंवा उत्पादन केलं तर भविष्य काळामध्ये ग्राहक वर्ग वाढण्याची शक्यता आहे. की जसं आपण पाहतो की आता सांगितल्याप्रमाणे नॅनो कार, म्हणजे नॅनो कारच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की असा मध्यम वर्ग निर्माण होताना दिसतो आणि मग तशा वर्ग अशा प्रकारची कार खरेदी करीतच राहणार आहे. म्हणजे काय, त्या काळातल्या लोकसंख्येनुसार तेवढ्या लोकांनी कार खरेदी केल्या की काम संपलं असं नाही, तर भविष्य काळात अशा प्रकारे ग्राहक वर्ग समाजामध्ये निर्माण होत असतोच. त्यानंतर कॉम्पिटिटर्स आर नॉट इंटरेस्टेड टू लॉन्च देअर प्रॉडक्ट फॉर दिस सेगमेंट. म्हणजेच तशा प्रकारचं उत्पादन करणारा स्पर्धक सहजासहजी बाजारपेठेत येण्याची शक्यता कमी असली पाहिजे. त्यानंतर प्रेफरन्स टू फोकसिंग ऑन स्पेसिफिक प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. आता सांगितल्याप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा, टपरी हा जो घटक आहे तो घटक आपल्याला विचारात घ्यायचा आहे. इट रिक्वायर्स हाय लेवल ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. मेरिट्स ऑफ फोकस स्ट्रॅटेजी. आणि त्या अनुषंगाने स्लोगन आहे, आम्ही इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत. ऑर्गनायझेशन हार्वेस्ट कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, प्रोटेक्शन फ्रॉम कॉम्पिटिशन. म्हणजे काय, तर आपल्याला अशा पद्धतीनं स्पर्धकापेक्षा वेगळं उत्पादन दिल्यामुळं आपल्याला फार स्पर्धा करण्याची गरज नसते. कॉम्पिटिटर्स आर नॉट टेकिंग कीन इंटरेस्ट इन दॅट पर्टिक्युलर ग्रुप ऑर कस्टमर्स. म्हणजे त्यांना त्या वर्गासाठी काम करायचं नसतं. की जसं आपण पाहतो की हॉटेल आणि डोमिनोज याची कधी स्पर्धा होणार नाही, कारण हॉटेलमधले पदार्थ वेगळे आहेत आणि डोमिनोज या कंपनीचे पदार्थ वेगळे आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा असणार नाही. कस्टमर्स आर रेडी टू पे अप्रोप्रिएट प्राइस अँड इन्क्रीज लॉयल्टी टुवर्ड्स ऑर्गनायझेशन. म्हणजेच लॉयल्टी हा एक महत्वाचा आहे आणि कस्टमर अशा प्रकारचा दर द्यायला तयार असले पाहिजेत. इट डेव्हलप्स कॉम्पिटिटिव्हनेस टू फाईट अगेन्स्ट कॉम्पिटिटर्स. त्यानंतर इट रिस्ट्रिक्ट द कॉम्पिटिटर्स रिगार्डिंग लॉन्चिंग न्यू प्रॉडक्ट. वर आपण सांगितल्याप्रमाणे तो मुद्दा आहे. ऑर्गनायझेशन फोकस ऑन स्पेशल एरिया ऑर कस्टमर्स. म्हणजे आपण एका विशिष्ट वर्गाकडं किंवा विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित केलं
तर त्या भागात आपल्याला बाजारपेठ निर्माण करता येऊ शकते. Demerits of focus strategy. Company has required to special expertise in that area, product or service. जसं आपण पाहतो की व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, फास्ट फूड, पिझ्झा, म्हणजे आपलं उत्पादन हे कशा प्रकारचं आहे त्या अनुषंगानं तुम्ही त्या एरियामध्ये काय असलं पाहिजे, एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. आणि जर मग तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट नसाल तर possibility to fail in that particular sector. There may be rigidness regarding cope up with changing business environment. काही वेळा आपल्याकडं जो व्यावसायिक पर्यावरणात बदल होतो त्या बदलाशी आपण समायोजन साधू शकत नाही, आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण विचार करणं गरजेचं आहे. बहुतेक लोक या बदलाशी समायोजन साधताना अपयशी ठरतात. फोकस्ड कस्टमर कॅन शिफ्ट देअर स्टेटस ड्यू टू कल्चर, इन्कम, एज्युकेशन अँड अदर फॅक्टर्स. म्हणजे काही वेळा तुम्ही जे ग्राहक फोकस केलेले आहेत ते त्यांचा दर्जा बदलू शकतात, कारण त्यांच्यावर कल्चरचा परिणाम झालेला असतो. की जसं पूर्वी आपल्या महाराष्ट्रीयन हॉटेल ही मोठ्या प्रमाणात चालत होती, परंतु त्याची जागा आज पंजाबी हॉटेल, त्याचबरोबर उडुपी आणि गुजराती, ज्याला आपण म्हणूया की राजस्थानी स्वीट मार्ट्स यांनी अधिक घेतलेले आहे. याचं कारण काय तर ड्यू टू कल्चर किंवा चायनीज प्रोडक्ट किंवा ज्याला आपण म्हणूया की चायनीज खाद्यपदार्थ, म्हणजे नवी पिढी त्याकडे आकर्षित झालेली आहे. वडा किंवा अन्य प्रकारचे पदार्थ खाण्याऐवजी चायनीज प्रोडक्टकडे लोक शिफ्ट झालेले आहेत. म्हणजेच तुम्ही जो मध्यमवर्गीय ग्राहक फोकस केलेला होता तो ग्राहक वर्ग आता कल्चर मुळे शिफ्ट झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. इन्कम ग्रुप, आपलं इन्कम वाढलं तर आपण नॅनो कारच्या ऐवजी वरच्या दर्जाची कार खरेदी करू शकतो. त्यानंतर लार्ज स्केल कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीज आर ऑल्सो प्रॅक्टिसिंग फोकस ॲडव्हान्टेज स्ट्रॅटेजी. म्हणजे असं काही नाही की छोटे व्यावसायिक हेच अशा प्रकारची फोकस ॲडव्हान्टेज स्ट्रॅटेजी करू शकतात. आज आपण पाहतो की बेकरी प्रॉडक्ट, म्हणजे बेकरी हे पूर्वी लोकल प्रॉडक्ट म्हणून ओळखलं जायचं, परंतु आज आपण महाराष्ट्रामध्ये अशा काही बेकरी उत्पादक संस्था किंवा कंपन्या आहेत, त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपलं बेकरी प्रॉडक्ट विकताना दिसून येतात. आणि निश्चितच मग या ज्या कंपन्या आहेत किंवा या ज्या संस्था आहेत त्या संस्था मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे फायदे घेतात आणि त्याचा परिणाम स्थानिक उत्पादकाला त्याच्याशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा ही करावी लागते. अशा प्रकारचा दोष आपल्याला यामध्ये दिसून येईल. अशा पद्धतीनं आज आपण जो फोकस ॲडव्हान्टेज या अनुषंगानं जी चर्चा केलेली आहे ती आपण शांतपणे ऐकून घेणार आहात, घेतली असेलच असं गृहीत धरून आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपलं जे कोटेशन आहे, फॉर द पेशन्स लिसनिंग I would like to thank all participants involved in these video lectures. Okay.